अर्थ स्वामी समर्थ म्हणतात, ही चूक आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ खास आहे. तुम्ही जर एक चूक केली तर तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं. स्वामी समर्थांचा हा इशारा, हा संदेश तुम्ही हलक्यात घेऊ नका. नक्की ऐका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. एकदा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ बसले होते. नेहमीप्रमाणेच भक्तांची गर्दी होती. कोणी नामस्मरण करत होतं, कोणी प्रश्न विचारत होतं, कोणी फक्त स्वामींकडे पाहत बसलेलं होतं. इतक्यातच एक माणूस धावत धावत आला. तो खूप घाबरलेला होता. घामाघूम देखील झाला होता. डोळ्यांमध्ये त्याच्या पाणी होतं. तो स्वामींच्या पायावर पडला आणि म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य संपलं, सगळं संपलं. घर गेला, पैसा गेला, माणसंही सोडून गेली. मी काय चूक केली स्वामी? आणि खूप रडू लागला. स्वामी शांत बसले होते. ते काही बोललेच नाहीत. थोड्या वेळाने स्वामी म्हणाले, तू एक चूक केलीस आणि ती चूक तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून गेली आहे. सगळे भक्त शांत झाले. सगळ्यांनाच उत्सुकता वाटली की नेमकी ही चूक कोणती आहे. या माणसाने अशी कोणती चूक केली आहे ज्याने त्याचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आहे. तो माणूस रडत म्हणाला, स्वामी, कोणती चूक? सांगा स्वामी, मी सुधारतो. स्वामी हसले आणि म्हणाले, तू देवावर विश्वास ठेवला, पण वेळ आली तेव्हा भीतीवर जास्त विश्वास ठेवलास. सगळे भक्त एकमेकांकडे बघू लागले. स्वामी पुढे काय म्हणाले, माणूस देवाला नमस्कार करतो, देवावर विश्वास ठेवतो, पण संकट आलं की तो घाबरतो. याचा अर्थ त्याचा विश्वास देवावर नाही तर त्या भीतीवर आहे. तो माणूस शांत झाला. त्याला त्याची चूक समजली. स्वामी पुढे म्हणाले, लक्षात ठेव, माणसाचे आयुष्य नशीब खराब करून उद्ध्वस्त होत नाही, तर भीती, शंका आणि नकारात्मक विचार यांनी उद्ध्वस्त होतो. स्वामी समर्थ काय म्हणतात, ती चूक म्हणजे देवावर विश्वास ठेवूनही सतत चिंता करणं. हो, हीच ती चूक आहे जी माणसाला आतून संपवते. चिंता म्हणजे देवावर अविश्वास आहे. जो माणूस सतत चिंता करतो त्याला शांती कधीच मिळत नाही. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आपण काय करतो? स्वामींना नमस्कार करतो, स्वामींचा फोटो ठेवतो, नाम घेतो, पण मनामध्ये सतत भीती ठेवतो. नोकरीची भीती, पैशाची भीती, आजाराची भीती, लोक काय करतील याची भीती. आणि या भीतीपोटी आपण काहीतरी चूक करून जातो. आणि ही चूक आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवते. म्हणजे आपल्या मनामध्ये श्रद्धाच राहत नाही. आणि ही भीतीच माणसाचं आयुष्य हळूहळू उद्ध्वस्त करू लागते. एक भक्त स्वामींना विचारतो, स्वामी, आमच्यावर तर संकट काय येतात मग? स्वामी म्हणतात, संकट हे येत नाहीत, तुमची भीती ही संकट बनते. याचा अर्थ खूप मोठा आहे. जी गोष्ट अजून घडलीच नाही त्याची भीती आपण आधीच करतो, त्यामुळे आपण आधीच दुःखी होतो. स्वामी समर्थ म्हणतात, जे होणार आहे ते होणारच आहे, पण तू का घाबरतोयस? मी आहे ना. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर आज एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात काहीही चालू असू द्या, पैशाची अडचण असो, घरामध्ये भांडण असो, आजार असो किंवा नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये तोटा असेल, फक्त एक वाक्य रोज म्हणायचं, स्वामी, मला काही कळत नाही, मला एवढं माहिती आहे की तुम्ही माझ्या पाठीशी आहेत. हे वाक्य मनापासून बोला. हळूहळू तुमची भीती कमी होऊ लागेल, मन शांत होईल आणि घरामध्ये जी तुमची परिस्थिती आहे ती हळूहळू बदलायला सुरू होईल. कारण स्वामी समर्थ सांगतात, विश्वास ठेवा, घाई करू नका, भीती ठेवू नका, मी सगळं बघतो आहे. म्हणून आयुष्यात एक गोष्ट कधीच विसरू नका, देवावर विश्वास ठेवूनही चिंता करू नका. हीच एक ती चूक आहे जी माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं देवावर विश्वास न ठेवून किंवा भीती मनामध्ये ठेवून आयुष्य कसं काय उद्ध्वस्त होऊ शकतं? तर तुम्हीच विचार करा. फक्त देवाला तुम्ही नमस्कार करता आणि जर मनामध्ये भीती असेल तर कोणतेही तुमचं काम यशस्वी होत नाही. कोणत्याही कामाची सुरुवात करताना मनामध्ये जर तुम्ही नकारात्मक विचार आणले तर काय होणार? त्याचा परिणाम देखील नकारात्मकच होईल. त्यामुळे शेवटी फक्त एवढंच सांगते, स्वामी समर्थ काय म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला आचरणात आणायची आहे, लक्षात ठेवायची आहे. आणि स्वामींचा हा खास संदेश
तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन असा कंटेंट घेऊन येतच असतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मंडळी.